आता आई फायनली ती शेवटची जी साईन असते ती करते. मंडळी, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. प्लीज एक्सक्यूज माय अवतार, कारण उठल्यापासून काही ना काही सुरू आहे. काल आईची रिटायरमेंटची आपण एक छोटीशी पार्टी थ्रो केली होती. आज आईच्या शाळेमध्ये रिटायरमेंट फंक्शन आहे, तिथे 2:30 पर्यंत पोहोचायचंय. तर येस, आम्ही निघालोय. पण लिटरली 5 मिनिटात रेडी झाले आहेत सोबत. आता आम्ही निघतोय. एक पार्सल कलेक्ट करायचं आहे आणि ते घेतल्यानंतर आपण जाणार आहोत आईच्या शाळेमध्ये. पोहोचलोय. ही आहे आईची शाळा आणि कुमारची पण शाळेची इमारत हीच आहे. पहिले आईच्या शाळेची इमारत वेगळी होती, आता त्यांची शाळा इकडे शिफ्ट झाली आहे. किती वेळा शाळेच्या इमारती चेंज झाल्या. आलोय शाळेमध्ये आणि पहिले ऑफिसमध्ये आलोय. या आहेत आईच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय कर्वे मॅडम. आता आई फायनली ती शेवटची जी साईन असते ती करते आणि तिने तिचा बॅच पण जमा केलेला आहे शाळेचा. हा, आईच्या शाळेचा बॅच तिने जमा केला. चॉकी थँक्यू बोलला तू. थँक्यू. या पावशे मॅम आहेत. आपण ह्यांच्या मुलीच्या लग्नाला नुकतेच गेलो होतो. एक छोटा ब्लॉग पण केला होता आपण. तर या आईच्या शाळेमध्ये क्लार्क आहेत मॅडम. आठवण म्हणून राहील ना, आता कधी भेटणार आहात परत. नमस्कार. कधी आता भेट होईल ते पण काढू फोटो. आमचे पण वर्ग इथे भरलेले आहेत. हा वर्ग इथे आणि तिकडे त्या साईडला मी 10वीची परीक्षा दिलेली आहे. तिकडच्या वर्गात बोर्डाचे पेपर. नॉस्टॅल्जिया. रांगोळी ना. विरोधीला म्हणजे नाते काही तुटत नसते. धागे असतात जोडलेले हृदयाचे हृदयाशी. आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते. आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीमती संचिता पाटील मॅडम अतिशय मेहनती, पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्या, सुस्वभावी, मनमिळावू, हसतमुख पाटील मॅडम. त्यांना आपल्या सर्वांकडून दिलेली एक छोटीशी प्रेमाची व आपुलकीची भेटवस्तू सर्वांच्या वतीने सौ कर्वे मॅडम यांनी प्रदान करावी अशी मी त्यांना विनंती करतो. कैसे बताऊं क्या बताऊं, कैसे बताऊं क्या बताऊं, मन गुमसुम सा हो गया है, मन गुमसुम सा हो गया है. कैसे वो लम्हे बिखर गए हैं, कैसे वो लम्हे बिखर गए, कुछ पता भी नहीं चला है, कुछ पता भी नहीं चला. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंददायी पण तितकाच भावुक देखील आहे. आनंदाचे कारण म्हणजेच आपल्या पाटील मॅडम यांनी 37 वर्षाच्या सेवेनंतर यशस्वीपणे निवृत्तीचा टप्पा गाठलेला आहे. आणि भावुक होण्याचं कारण म्हणजे आपल्या अत्यंत आदरणीय, प्रेमळ, नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या पाटील मॅडम आज सेवेतून निवृत्त होत आहे. छोटी प्रेमाची व आपुलकीची भेटवस्तू सर्वांच्या वतीने सौ शुभांगी पेठ मॅडम यांनी प्रदान करावी अशी त्यांना विनंती करतो. बोलण्यात गोडवा आणि मधुरता ही कधी त्यांच्यातनं कमी झालीच नाही. जसं मधमाशीच्या पोळ्यात मध गोळा होतं ते सगळं मध मी म्हणेन की मधमाशांनी बहुतेक कवयेबाईंच्याच तोंडात दिलेलं आहे. गोडवा म्हणजे त्यांचा कधीच संपत नाही. कुठले आले बाई या बसा, म्हणजे कोणी असू दे, भेदभाव कुठल्याही गोष्टीत नाही. आणि अजूनही मला काही शाळेत प्रॉब्लेम आला तरी मी कवयेबाईंनाच फोन करून त्रास देणारे, बाई आज शाळेत असं झालं, मला असं बोलल्या. पण त्यांचं जे बोलणं आहे 2 वाक्यात बोलणं, कधी कोणाला नाव ठेवणं नाही, मी काय बोलले ते दुसऱ्याला सांगणार नाही, हा गुण आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. कारण असं जर आपण वागलो
तर ही मधुरता आपल्याही त्यांच्यातली थोडी तोंडात आली तर माणसं कशी जोडावी ही संचिता कवळेबाईंकडनं शिकावं. बालवाडीकडनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. सेवापूर्तीचं आयुष्य तुमचं सुख समृद्धीचं जावो. तुम्ही अशाच हसत राहा. समृद्धी आहेच तुमच्याबरोबर आणि आम्ही सगळे कायम आहोत. थँक्यू. 94ला मी इथे आले. सगळे म्हणताय तुम्ही ना तुमचा झपाटा कामाचा, पण हे सगळं शिकले मी त्यांच्याकडून. मला लिखाणाची अजिबात आवड होती, पण बाईंचं लिखाण बघून असं वाटायचं की आपण ह्यांच्यासारखं कधी व्हायचं. 94ला आल्यानंतर सरांनी आमचे वर्ग दोघींना सेम होतं. पहिला वर्ग त्यांच्याकडे, दुसरा वर्ग माझ्याकडे. बाई मे महिन्यात नियोजन तयार करायचे आणि वही माझ्याकडे आणून द्यायचे. पेढी हे कर, महत्वाचं आहे ते. एकत्र वाढलो, मुलं वाढली आमची. मीच नाही, माझा नवरा काय गारणं असेल तर तिच्याकडे जाऊन सांगायचं. माझी आई येऊन म्हणायची, कवळेबाई माझ्या पोरीला बघावं. दोघींच्या आयांपासून ते घरापर्यंत आम्ही सगळे एकजीव झालो. समूपण जेव्हापासून आमचं आणि त्यांचे संबंध आले तेव्हापासून बाबांना माझ्या नवऱ्याला ती बाबाच म्हणायची. माझ्या मुलं बाबा म्हणतात ना, मग माझा पण बाबा. आणि विश्वास माझ्यावर एवढा तिचा की पहिल्यांदा तिने विमान प्रवासाला माझ्या सोबत समूला पाठवली. एकुलती एक मुलगी, कोणाबरोबर पाठवेल कोण, पण एवढा दृढ विश्वास होता माझ्यावर आणि बाबाच्यावर माझ्या. बोलायला गेले तर संपणार नाही, त्याच्यामुळे तुला पत्रच समज. प्रिय कवळे, हो आज तुला एक नावाने हाक मारेन म्हणते, कारण तू एका सहाय्यकपेक्षा किंवा एका मैत्रिणीपेक्षा एक बहीण म्हणून जास्त लागलीस मला. पण लहान वयात नोकरीला लागलो, संसारी लहान वयात सुरू झाले आणि मग जबाबदाऱ्या की त्या मनाने लहान बघताच अंगावर पडल्या. तुझं मग ते माझं आणि माझं ते तुझं, ह्या तालावर सगळी मुलं एकत्र वाढली. दोघींच्या घरात जे शिजलं पिकलं ते एकमेकींना वाटलं. अगदी आपल्या जन्मदात्या ही एकमेकींच्या आई झाल्या. कळत नकळत मुलंही एकत्र वाढली. आमच्या घरात संजय पाटील सर असा उल्लेख न घेता कायमच कवळेबाईंचे सर म्हणून कवळे सर असा उल्लेख असतो, हे तर तुम्हाला माहित आहे. तुझ्याकडून जेवढं शिकले ते घेऊन नोकरी, मुलं, संसाराचा गाडा चालवत राहिले. तू होतीस इतके वर्ष सोबत. बाईला सतत मन मोकळं करायला कोणीतरी हवं असतं, तशी तू होतीस कायम सोबत. आता शाळेत आलं की ती उणीव सारखी भासत राहील आणि ती कोणी कधी भरून काढू शकत नाही. सगळ्यांसाठी जशी आईची जागा रिकामी असते तशीच या शाळेसाठी तुझी जागा सतत रिती राहील. कारण आईप्रमाणे मायेनं काळजी करणारी दुसरी कवळे होत नाही, दुसरी कवळे होत नाही. तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. माया कशी करायची ती बाईंकडून शिकावं. विश्वास कसा संपादन करायचा ते बाईंकडून शिकावं. किती जणांची गुपितं त्यांच्या मनामध्ये दडली असतील नाही मोजू शकणार आपण. निस्वार्थी निष्पाप असं व्यक्तिमत्व होणं नाही. बाई तुम्ही आल्यापासून नुसते रडताय ते बघून मला सुद्धा बरोबर येत आहे. तुम्हाला रडताना बघून छान नाही वाटत आहे. कितीतरी उपकार आहेत त्यांच्या माझ्यावरती. पण सक्षम जेव्हा आजारी होता हॉस्पिटलला, सकाळी 7ची शाळा, 6:30ला बाई माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये यायच्या, डबा घेऊन यायच्या माझ्यासाठी, माझ्या लेकासाठी. परत शाळा सुटल्यानंतर 1 वाजता हॉस्पिटलला यायच्या. मला म्हणायच्या तू आता घरी जा, आंघोळ कर, सगळं आवर, मी थोडा वेळ बसते. त्यांना काही कामं नव्हती म्हणून बसत होत्या का. सर आजारी असायचे तरीही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला. कोण करते या जगामध्ये असं. कधीच विसरणार नाही बाई तुमचे उपकार. याच्या पुढे तुम्ही आम्हाला माहितीये फोन करून तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्ट आठवण करून देणार आहात ना बाई, विसरणार नाहीत ना. व्यक्त व्हायच्यात माझ्या बरोबर कितीतरी वेळा, पण ज्या माणसांनी दुखवले त्यांच्याशी परत तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन स्मित हास्य करून बोलायच्यात. एवढा गोडवा किंवा एवढं माफ करण्याची वृत्ती कुठून येते. आपल्या डोक्यात काही वेळेला राहतात कितीतरी वेळा गोष्टी, तुम्ही कशा काय विसरू शकता. असं कुठल्या परमेश्वराने तुम्हाला बनवले बाई. खरंच यापुढे तुम्ही खूप आनंदात जगा, एन्जॉय करा लाईफ. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. पाटीलबाई, माय माऊली, उत्तम सहकारी, सखी या सगळ्या चाकोरीतून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. शैक्षणिक बाबतीत आपल्याला काही अडचण आली, आपण त्यांच्याकडे गेलो, पाटीलबाई याचं काय,
इतकं सुंदर त्याचं ते निराकरण करायच्या शंकेचं की चटदिशा आणि सांगणार. आपल्याकडे असली नसलेली माहिती त्या मिळवणार आणि आपल्याला सांगणार. दुसऱ्या दिवशी समजा त्या दिवशी त्यांना सांगता आलं तर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवण, सुप्रिया तुला हे हवं होतं ना, हे बघ मी आणले. आपल्याला आठवण नसली तरी ते आठवण करून देणार. त्यानंतर कौटुंबिक म्हणजे एक प्रकारे त्यांचं जिव्हाळा आपल्याशी जुळलेला, कधी जुळला तो कळलाच नाही. कौटुंबिक असू दे, कुठली अडचण असू दे, सासूबाई कशा आहेत, मुलं कशी आहेत, मग मिस्टरांची कुठली त्रुटी, असं इतक्या ह्याच्या विचारपूस करणार की जणू काही त्या आई वाटायच्या. फुलं आणि मुलं ही त्यांना फार प्रिय. झेंडूचं फुल दिलं एखाद्याने तरी ते डोक्यात होणार. त्यानंतर गुलाबाचं दिलं तर असं नाही म्हणणार पहिल्या फुलाला तुझ्या भाव, ते पण डोक्यात. आपण म्हणायचं बाई किती डोकं भरलेलं आहे. तशीच मुलं पण, मुलामध्ये पण कधीच भेदभाव नाही केला की हा मूल थोडंसं कच्चा आहे किंवा हा हुशार आहे म्हणून त्याला जवळ कर. सगळ्या मुलांना ते आपल्या जवळ करणार. म्हणजे फुलं आणि मुलं हे एक त्यांचं हेच आहे. आणि त्या एखाद्या वेळेला आपल्याला आपल्या वर्गातील प्रगतीविषयी विचारलं की काय तुमची मॅडम मध्ये मध्ये विचारतात की सगळी वाचन करतात का काय, तर आपण पटदिशा बोलून जायचं. नाही ना, हा तर फार कच्चा आहे हो बाई, त्याला अजून मुळाक्षर येत नाही, त्याला हे येत नाही. पण मी पाटील बाईंबद्दल एक निरीक्षण केलं किंवा हे केलं, त्यांनी त्यांच्या वर्गातल्या मुलाबद्दल कधीच असं बोललं नसेल मला वाटतं की हा मुलगा याला येत नाही का ते येत नाही. त्याला आपलंसं करून, त्याला आपल्या मायेत गुरफडून त्याला कसं प्रगती पथावर आणायचं हे त्यांच्याकडनं शिकायचं आहे. आणि खूप असे गुण आहेत, वक्तशीरपणा म्हणा, वक्तृत्व म्हणा, नीटनेटकेपणा. शाळेत सगळ्यात पहिले येणार. आपण पाहिलं सगळ्यांच्या तोंडीतून ऐकलेलं. कधी मी पाटीलबाईंना असं नाही की टाईमच्या किंवा वेळेच्या नंतर, कधी 10 मिनिटं त्या पहिल्याच येणार. उलट आश्चर्य वाटायचं की अरे बापरे, एवढं यांचं काम उरकून या कशा काय येतात. आपल्याला नेहमीच आपण वेळेवर घड्याळच्या काटावरच, पण ह्या नाही, 10 मिनिटं आधीच येणार. काही सांगू शकत नाही. माझ्या अगदी प्रत्येक अडीअडचणीमध्ये एवढं धावून आलेत माझ्यासाठी की मी काही सांगू पण शकत नाही, बोलू पण शकत नाही. फक्त मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी तू मी काय बोलू शकत नाही. त्यांना पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. योगाचा क्षण हव्याच्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षणच होतात. पाटीलबाई म्हणजे एकदम प्रेमळ स्वभावाच्या, शांत. आपण कधीही त्यांच्याकडे गेलो तर त्या व्यवस्थित अगदी समजावून सांगायच्या. आणि मला कधी कधी अशा बबी हात मारायच्या, तर मला ना असं एकदम बरं वाटायचं. म्हणजे आईसारखं असं वाटायचं. बबी कधीतरी करायच्या त्या, तर मला एकदम म्हणजे आपुलकी असं सगळं वाटायचं. त्यांचा माझा प्रसंग एका गोष्टीसाठी आला तो म्हणजे शेटके मॅडमच्या दुःख भेटी तेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. खरं सांगायचं तर इथे उतरल्यानंतर प्रत्येकाचे जे काही म्हणजे पैसे आले गाडीचे, प्रत्येकाने पैसे काढून दिले आणि मॅडमने स्वतः पैसे भरलेले होते. ज्यावेळेस तुझे पैसे त्यांना देण्यासाठी गेलो होते, त्यांनी मला सांगितलं की तुला पूर्ण स्केल पेमेंट चालू झाल्यानंतर मला पैसे दे. त्यांनी ते 50 रुपये अजूनही मला किती वेळ देण्याचा प्रयत्न केला, पण बाईंनी ते 50 रुपये कधीच नाही घेतले. म्हणजे आजच्या काळामध्ये एवढा विचार करणारा कोणीच नाही. म्हणजे त्यांनी गोष्ट 50 रुपयाची नाही, पण गोष्टी त्यांनी माझा विचार त्या बाबतीत केला. जे आपण आजपर्यंत ऐकलं, प्रेमाचं, जवळ घेण्याचं, मोठ्या बहिणीसारखं प्रत्येकाला सपोर्टिंग जे करण्याचं, त्यांचा जो गुण आहे तो मी त्या दिवशीच पाहिले. त्यानंतर जेव्हा 2007ला आम्ही एकाच वर्गात पहिलीच्या सोबत काम करत होतो, तेव्हा माझ्या मुलाचं थोडा आजारपण आला. तेव्हा मी बाईंना बोलले की बाई मी रजा घेणार. बाई बोलल्या बाई रजा कशाला घेता तुम्ही, मी सरांशी बोलते, तुम्ही रोज मधल्या सुट्टीत घरी जा आणि कोणत्याला हवं ते खाऊ घाला आणि परत या. तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊच नका. 1 तासाने 1.5 तासाने मी घरी परत यायची. तोपर्यंत बाई संपूर्ण वर्गाचा अजिबात इकडे कुठलीही तक्रार न करता त्यावेळेस त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि आज 20 वर्षापर्यंत जे काही आपण केले ते शब्दात त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. त्या शाळेमध्ये प्रदीर्घकाळाची सेवा करून मला वाटते सर्वात ज्येष्ठ अध्यापिका त्याच होत्या आणि त्या आता निवृत्त होणार आहेत. पाटील मॅडमविषयी सांगायचं झालं तर त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी असायचा. कोणतेही आपण प्रश्न घेऊन गेलो की बाई त्या अगदी सहजतेने सांगायचे आणि सहज त्याचं ते निराकरण करायचं आणि त्यांचा चेहरा सतत हसला असायचा.
त्याच्यानंतर पॉझिटिव्ह दृष्टिकोन कोणतेही आपण एक असेल काम करायचं असेल तर ते नेहमी सकारात्मक असे दाखवायचे. कधी बाईंना फोन करते, बाईंचा पहिला शब्द बोल मला काय झालं तर याने तर ते प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह होत होते. परंतु या समा बाई तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. एका प्रवासाचा शेवट आणि एका नव्या वाटचालीला सुरुवात. ज्या दिवशी मी या शाळेत रुजू झाले तेव्हापासून आजपर्यंत 37 वर्षाचा काळ होते. पण ही नोकरी माझ्यासाठी नोकरी नव्हती. माझा जीवनातील माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनली. इथे घालवलेला प्रत्येक क्षण, त्यावेळेला आलेले अनुभव आणि तुम्हा सगळ्यांचे सहकार्य माझ्यासाठी अनमोल आहे. या 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा काळामध्ये मला एकूण 5 मुख्याध्यापकांचं सहकार्य लाभलं. पहिले अलिबाग शाळेतच माननीय श्री गरा पाटील सर, त्यानंतर रोहा येथे आपल्या कर्वे मॅडम, त्यानंतर रेवदंडा येथे माननीय श्री पायकर मॅडम आणि नंतर पुन्हा अलिबागला माननीय श्री गरा पाटील सर, मेघनाथ पाटील सर आणि जयराम पाटील सर. या 5 मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी 37 वर्ष पूर्ण केली. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आले, प्रत्येकाने मला त्यांच्या मताप्रमाणे घडवलं, शिकवलं. पण कर्वेबाई मी आज इथे आवर्जून बोलले की तुम्ही ज्या वेळेला मागची 10 वर्ष आपली ही झाली त्यावेळेला माझ्यावर जास्त प्रसंग होते. सरांचा आजारपण, समृद्धीचा ॲक्सिडेंट खूप होत होते. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सांभाळून घेण्याचं काम कर्वेबाई तुम्ही केलं, म्हणून मी तुमची ऋणी आहे आणि माझ्या सहकार्यांनी मला सांभाळून घेतलं. तुमच्या सगळ्यांचे सहकार्यांचे हस्ते चेहरे, आपण एकत्र अनेक प्रसंगांना दिलेले लढे, त्यातून मिळवलेल्या यशाच्या आठवणी माझ्या मनात अजूनही घर करून आहे. तुम्ही सगळे होतात म्हणून मी इथपर्यंत आहे. माझं एकटीचं श्रेय नाही आहे, तुमचीही तेवढीच साथ आहे. म्हणून 37 वर्ष मी पूर्ण करू शकले. आणि माझ्या सख्या काय बोलू त्यांच्याबद्दल, माझ्या सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत त्या. प्रसंग कोणताही असो, माझ्या लेकीचा अपघात किंवा तिचं लग्न, आमच्या सरांचा आजार किंवा त्यांचा मृत्यू, प्रत्येक प्रसंगामध्ये आठवणीने माझ्या पाठीशी खंबीर उभी राहणारा तुम्ही. सख्खी बहीण मला नव्ही आहे, पण सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त मला दिली. तुमचे हे उपकार मी या जन्मी तरी विसरणार नाही, बोलून दाखवणार नाही, कारण ते तुमचा कमीपण आहे. पण तरी कुठेतरी व्यक्त व्हायला पाहिजे म्हणून मी बोलते. जशी माया, जसं प्रेम तुम्ही मला दिलं तसंच माझ्या पश्चात माझ्या लेकीला द्या अशी मी आशा करते. आणि तुम्हा सगळ्यांच्या सुखी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करेन. ही नोकरी होती, ती संपली, पण आपल्या सगळ्यांमध्ये जे नातं आहे, मैत्रीचं, स्नेहपूर्वक संबंधांचं, ते कायम असत राहावं अशी आशा करून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. मी असं काही प्रिपेअर करून आलेली नाही आहे, कारण कालच्या कार्यक्रमाचं नियोजन आणि सगळं मला तेवढा वेळ नाही मिळाला. पण नक्कीच मी 2 शब्द बोलू शकते इथे. आभार व्यक्त करू शकते. सगळ्यात पहिले या शाळेचे आभार. ही इमारत म्हणजे जेव्हा मला कळायला लागलं की माझी आई शिक्षिका आहे बाबा किंवा आपण शाळेत शिकतोय, तेव्हा हीच ती इमारत होती. हा वर्ग नाही, पण असा जिरा चढताना एवढे सारे वर्गांना असा नॉस्टॅल्जिया फील झाला की इथे आपण शिकलेलो आहोत. तिकडचा व्हरांडा, त्या साईडला गरापाटील सरांची रूम होती खूप, म्हणजे मी जेव्हा छोटी होते तेव्हा, आणि तिकडे व्हरांड्यातून मी खाली बघायचे तर माझे मित्रमैत्रिणी खाली असायचे, मी त्यांना वरून टाटा करायचे. ही शाळा आहे. माझ्या आईला तिच्या वैयक्तिक नात्यांपासून किती मिळालंय त्याच्यापेक्षा खूप 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 जास्त पतीने तिला शाळेकडनं मिळालंय. कदाचित नात्यांकडून तिचा अपेक्षाभंग झाला असेल, पण तिच्या शाळेने, तिच्या नोकरीने तिची साथ कधीच सोडलेली नाहीये. शाळेने तिला जेवढं सुख दिलंय तिच्या नोकरीने तिला ती एक गोष्ट अतिशय म्हणजे भरून पावण्यासारखी आहे की इतकी वर्ष तिला तिच्या नोकरीने साथ दिलेली आहे. कर्वे मॅडमचे पण आभार की तुम्ही मला व्हिडिओ काढण्याची संधी दिली, त्या साथ विरोध नाही केला. आणि बाकी इथे बसलेले सगळे जण, तुम्ही माझ्या म्हणजे गुरु तर आहातच,
पण माझ्यासाठी दुसरी आई एक मावशी तिच्या भाजीसाठी जसं प्रेमाने करेल तसं तुम्ही माझ्यासाठी केलंय. आणि माझ्या आईला एक बहीण म्हणून आधार दिला. ती माझ्याकडे जास्त व्यक्त नाही व्हायची कारण का मी तिची मुलगी, बाबा मला टेन्शन येईल किंवा असं असेल, पण तुमच्याकडे ती व्यक्त झाली तर तुम्ही तिला तो आधार दिला, त्याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे. आणि नेहमी धाटवकर सर तुमचेही आभार की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. आणि दादांचाही विशेष आभार कारण की ते इथे शाळेमध्ये आईला काय म्हणत नको काय लागलं असेल तर मदत करायचंच, पण या व्यतिरिक्त घरी सुद्धा येऊन माझे वडील आजारी होते तेव्हा त्यांचा मसाज करण्यापासून किंवा अन्य काही हेल्प असेल तर ते करायचे. म्हणजे मला भाऊ नाहीये, पण असं एखादं काम असेल की बाबा कोण करेल तर आई म्हणायची मी घरूनच म्हणते तो येईल तो करेल. थँक्यू. भावनाताई तुम्ही गाता हे माहिती होतं पण इतकं सुंदर गाता हे माहिती नव्हतं. तुम्ही आजच्या कार्यक्रमाची खूप शोभा वाढवलीत आणि गाणी पण सुंदर म्हटलं, सिलेक्शन पण छान, खूप सुंदर आवाज आहे तुमचा. हे दिवस, आजचा दिवस आईच्या लक्षात राहील, माझ्याही कायम लक्षात राहील. आईविषयी काय बोलू, तुम्ही सगळे इथे येऊन जे काही म्हणाला प्रत्येक जण इथून जाताना थोडासा भाऊक झाला होता, ह्याच्यातच सगळं आहे. आणि तिने ही अशी आपुलकीची माणसं जोडून ठेवलेली आहे. तिचं कर्तृत्व आतापर्यंत तिने तिच्या नोकरीत जे काही दाखवलेलं आहे, एक मुलगी म्हणून मला तिचा खूप अभिमान वाटतो. आज पप्पा असले असते तर खरंच त्यांना म्हणजे ते सुद्धा असे हळवेच होते मनाने, तर त्यांनाही नक्की डोळ्यात पाणी आलं असतं. त्यांची रिटायरमेंट VRS होती कारण की त्यांची बदली मुरुडला झाली होती. तर झालं असं की आई इकडे अलिबागमध्ये, मी पुण्याला आणि पप्पा मुरुडला, तर ते तीनकडे तिघाडा झाला असता. आणि त्याची तब्येत सुद्धा म्हणजे ठीक होती, फिट्स वगैरे तेव्हा यायच्या नाही बदलीचं कळलं तेव्हा, पण तरी म्हणजे इतक्या वर्षानंतर आणि आपण सांगू पण शकत नाही, शेवटी प्रकृती थोडीशी नाजूक झालेली असते, तर ते टेन्शनमध्ये जगण्यापेक्षा आम्ही त्यांना म्हटलं की आपण पप्पा VRS घेऊया. त्यावेळेला आम्ही एक छोटी सत्यनारायण पूजा घातली होती. काल म्हटलं आपण करूच या आईचा कार्यक्रम. ती नकोच म्हणत होती, ती म्हणत होती नको एवढा मोठा म्हणजे जे काही कार्यक्रम आहे ते नको करूया म्हणून, पण तरी थोडासा आग्रह केला आणि ती तयार झाली. तर त्याचं एक समाधान आयुष्यभर मला राहील. तुम्ही सगळेजण आलात, थँक्यू सो मच. थँक्यू. तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आणली आहे, ती मी आता देते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. तसं स्टेजवर बोलायची सवय नाहीये, बायको वेळ संधी मिळाली. जेव्हा पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा परिचय झाला आईची, त्याच्यानंतर एवढं मुलाप्रमाणे वागून देतील असं वाटलं नव्हतं, कारण की त्यांची अपेक्षा म्हणजे तरी पण त्यांचा माझ्याकडे बघण्याचा किंवा माझ्याकडे बघून वागण्याचा असा कुठल्याही प्रकारचा दृष्टिकोन बदलला गेलेला मला कधी आजपर्यंत त्यांच्या वागण्यातून जाणवलं नाही. तसंच प्रेम तसंच त्यांनी आजपर्यंत मला आजपर्यंत जपत आल्यात आणि कधी कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. आजही कधी कुठली गोष्ट लागली त्यांना वाटलं तरी त्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने ती मदत करत असतात. त्यामुळे धन्यवाद. पुढचा प्रवास इथून पुढे आपला सगळ्यांचा सुखासाठी जावा आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. निराकार आर्ट्स यांच्याकडून मी शाळेतल्या शिक्षकांना सगळ्याच स्टाफला देण्यासाठी इनफॅक्ट हे फ्रीज मॅग्नेट्स ऑर्डर केले होते. तर ही असं पाटीचा आकार होता आणि त्याच्यावरती सरस्वतीचं चिन्ह कोरलं होतं आणि खाली लिहिलं होतं कोकण एज्युकेशन सोसायटी, म्हणजे शिक्षण संस्थेचं नाव. तर अशी भेट दिली माझ्याकडून शाळेतल्या सगळ्या स्टाफना. बाकी आईने तर तिच्या परीने सगळं काय काय दिलंच होतं आणि त्याविषयी आपण ऑलरेडी एक छोट्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. तर हे छोटंसं मी म्हटलं आपण म्हणजे मी माझ्याकडून देते. माझे गुरु पण आहेत आणि माझ्याशी म्हणजे आईची मुलगी त्या नात्याने सगळे सलोख्याचे संबंध आहेत सगळ्यांशी, म्हणून सगळ्यांना एक आठवण म्हणून छोटीशी भेट ती मी दिली. त्यांच्या आठवणी खूप आहेत, मला पण बऱ्याच आठवणी आलेल्या आहेत. आजपर्यंत सगळ्या शिक्षकांबरोबर वादविवाद झालेत माझे, पण त्यांचं गुणसूत्र आणि माझं गुणसूत्र खूपच वेगळं आहे. म्हणतात ना कुठेतरी आग आणि कुठेतरी शीतलता. शीतलता हे रूप त्यांचं आहे आणि आगीचं रूप माझं आहे. पण कधीही मी ओरडले किंवा कधी मी ओरडले असे नाहीत, त्यांना कधीच बोलले नसेल. आजपर्यंत मला वाटते तुमचं आणि माझं असं कधी वाद झालंच नसेल. वाद झाले प्रत्येकाबरोबर झाले, पण त्यांच्याबरोबर त्यांच्याशी बोलण्याची त्यांनी कधी मला संधीच दिली नाही. काही जरी हे केलं ना तरी येस नो हा शब्द त्यांच्याकडे नसतो कुठलाही काम. आणि सतत हसत नको, वेळेचं बोलायला नको, गावाचं बोलायला नको, शाळेतून जाण्याचं बोलायला नको, कधीच आपण बोलू शकत नाही.
कधीतरी त्यांना रजा पाहिजे असेल तरी अगोदरच सांगणार, मॅडम मला अशी रजा पाहिजे. मी पण त्यांना विचारून सांगेन, मॅडम तुम्ही उद्या आहात ना, हो आहे, तुम्ही जा बिंदास, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नेहमीच मी तश आजपर्यंत 37 वर्ष तुम्ही नोकरी केली. त्या 37 वर्षामध्ये तुम्ही अगदी प्रामाणिकपणे येऊन अगदी मस्तपैकी खूप चांगलं तुमचं आयुष्य दिलेलं आहे. फक्त एवढंच आता खंत आहे की तुम्ही रोज उठून यायचं, सकाळी उठून शाळेत वेळेवर येणं, ही आठवण तुम्हाला सतत राहणार आहे. एका बाजूला दुःख आहे पण दुसऱ्या बाजूला आनंद पण तेवढंच आहे. आजपर्यंत तुम्ही जगला, ही आपली नोकरी, आपल्या ह्या नोकरीमध्ये खरंच आपण स्वतःच्या प्रपंचाकडे, आपल्या स्वतःच्या मुलांकडे लक्ष नाही देत, पण त्याच्यातनं अजून एखादं सुख आहे. तुमच्या वाट्याला येणारी एक पहाट आहे की ती पहाट तुम्हाला नक्की आनंद देऊन जा. आठवणी येत राहणार, आठवण आली तर तुम्ही नक्की या. मी तर तुम्हाला नेहमी सांगते, तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा शांत. तर पुढचं आयुष्य आहे ना ते असंच हसत खेळत आणि तुमच्या सुखासाठी, तुमच्या समृद्धीसाठी. नाव पण समृद्धी आहे, मुलीचं पण नाव समृद्धी, आणि तुमचं समृद्ध सगळं होण्यासाठी जगा. तुमचं आयुष्य असं हसत खेळत आपल्या नातवाबरोबर, आपल्या लेकीबरोबर. कधी वाटलं आम्ही कुठे गेलो तर तुम्हाला बोलवणार, आमच्या बरोबर येत जा. आता सगळ्या हौशी मौशी, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मॅडम मी मन मारून जगलेलं आहे, प्रत्येक गोष्ट. आणि एक त्यांचा असा अनुभव आहे की त्या कधी कोणाकडे असे व्यक्त पटकन होणार नाही. आपण जर विचारलं मॅडम काय, नाही काय नाही मॅडम, असं काहीच नाही झालं. म्हणजे स्वतःच्या व्यक्त होत नाहीये, त्याच्यामुळे कुठेतरी ती खंत समृद्धी राहते आणि त्याच्याकडे तू लक्ष द्या आईकडे. कारण स्वतः व्यक्त होत नाही. स्वतःचं दुःख असेल ना ते पसरून ठेवायचं, इतरांसाठी जगायचं. हेच आजपर्यंत तुम्ही केलं, हे स्वतःसाठी जगा. पुढील आयुष्यासाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आनंदाने, सुखाने, समृद्धीने जगा आणि चांगलं आरोग्य तुम्हाला लाभू दे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. सरस्वती मातेची ही पितळी मूर्त आईने शाळेला भेट दिली आणि हा साऊंड मिक्सर, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जेव्हा गाणी प्ले होतात त्यावेळेला साऊंड मिक्सरचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून तिने या 2 गोष्टी शाळेला भेट दिलेल्या आहेत. म्हणजे माझा स्पीड पण तो मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करते की बाईंसारखं आपलं काम करता यायला पाहिजे. व्यक्तिमत्वाची आपल्याला यापुढे नक्कीच उणीव जाणवेल. ज्या नेहमीच सकारात्मक राहून इतरांना प्रेरणा देतात, त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. इतरांविषयी सहानुभूती, मन मिळवू हा स्वभाव, त्या प्रत्येकाशी सहज संवाद साधतात आणि मैत्रीपूर्ण संबंध जोपासतात. अशी व्यक्ती शाळेसाठीच नव्हे तर समाजासाठी तर खरोखरच प्रेरणादायी असते. मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. सेवानिवृत्ती नंतर त्यांना त्यांच्या आयुष्यात समाधान, सुखशांती, दीर्घ आयुष्य लाभो हे व्यक्त करून आज या ठिकाणी त्यांच्या सेवापूर्ती निरोप समारंभाकरिता आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कर्वे मॅडम यांचेही शाळेच्या वतीने आभार मानते. सत्कारमूर्तींची लेक सौ समृद्धी, तुझेही शाळेच्या वतीने आभार मानते. आणि कुमार, तुझेही शाळेच्या वतीने, आमच्या बाईंच्या वतीने आभार मानते. आणि माझे सहकारी सगळे आणि बालवाडीच्या बाईंकर मॅडम, सगळे सहकारी म्हणजे तुमचे सगळ्या शाळेच्या वतीने आभार मानते. आणि आपला आजचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि धाटावकर सर स्नॅक्स आणि चहा आहे शाळेकडून.
हो हो हो. अरे दाखव मला काय केलंस. काय केलंस? बाप्पा टिट्टा टिट्टा लाव टिट्टा लाव. हे भुके बघ जमले किती. तेलात बुडवून बघ. तेलात बुडवून बघितलं असेल कोणाचं तरी. तेलात बुडवून टिट्टा लावतात ते. इकडे गिफ्ट आहेत सगळे असेच आहेत, फोडलेत नाही अजून. आमचा पसारा बघू नका. या संपूर्ण व्हिडिओमध्ये जेव्हा कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला मध्ये मध्ये तुम्ही एका ताईंना गाणं गाताना ऐकलं असेल. त्या आहेत भावनाताई. आईच्या शाळेमध्ये घारूदादा काम करतात. त्यांच्या मिसेस म्हणजे भावनाताई. खूप सुंदर आवाज आहे त्यांचा आणि खूप छान गातात. मी पहिल्यांदा आईच्या कार्यक्रमाला त्या दिवशी त्यांना ऐकलं. अदरवाईज मी नुसता त्यांच्याबद्दल ऐकून होते, पण त्या ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा गातात आणि खूप सुरेख गातात. तर कुणाला जर बोलवायचं असेल त्यांना तुमच्या कार्यक्रमासाठी गाण्यासाठी तर मी इथे कॉन्टॅक्ट नंबर देते. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. अलिबागमध्ये जे आहेत किंवा तुमचा कधी या भागामध्ये कार्यक्रम झाला तर तुम्ही त्यांना गाण्यासाठी विचारू शकता. कॉन्टॅक्ट नंबर समोर दिलेला आहे. बाकी तुम्ही सगळ्यांनी आवडीने व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार.